ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सांगलीसह नागपुरात जयंत पाटील समर्थक पडळकरांच्या विरोधात आक्रमक। सांगलीमध्ये रास्ता रोको, आक्रमक कार्यकर्त्यांनी टायरही जाळले। दबावानंतरही जयंत पाटील पक्ष सोडायला तयार नसल्यानं त्यांचा बाप करण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा आरोप। त्रास देण्याची भाजपची संस्कृती नाही, जयंत पाटलांना कोणी त्रास देत असेल असं वाटत नाही, संजय राऊतांच्या आरोपानंतर नवनाथ बन यांचं उत्तर। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पडळकरांना समज, भविष्यामध्ये चांगला नेता व्हायचं असल्यास अशा प्रकारची विधानं करणं योग्य नाही, फडणवीसांचा पडळकरांना सल्ला। माझ्या घरी येऊन दाखवा, परत कसे जाता बघतो, संजय राऊतांचं राजेश मोरेंना आव्हान, तर राऊतांनी सांभाळून बोलावं नाहीतर घरात घुसून मारू, राजेश मोरेंचा काल इशारा। इंदुरी चाट आणि बरंच काही उपाहारगृहामुळे संदीप देशपांडे ट्रोल। इंदुरी चाट उपाहारगृहात मध्य प्रदेशातील पारंपरिक खाद्यपदार्थ, हॉटेलचा कुकही परप्रांतीय। मराठे इंदोरला गेल्यानंतर इथले पदार्थ बनवायचे, त्यामुळे त्याला इंदुरी फूड नाव पडलं, इतिहास माहिती नसल्यानं त्यांच्या बुद्धीची दिवाळखोरी, संदीप देशपांडेंचं उत्तर। पोलीस प्रशासनावरील विश्वास कायम ठेवायचा असल्यास गोट्या गित्तेला अटक करून पुन्हा मोकोका लावा, सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांची माहिती। गोट्या गित्तेवर 16 गुन्हे, मग गोट्या गित्तेचं नाव मकोकातून का वगळलं, उत्तर द्यावं लागेल, अंजली दवानिया आक्रमक। मंत्रिमंडळात भूमिका मांडून भुजबळांनी मराठा आरक्षणाचा GR रद्द करून घ्यावा, भुजबळ बाहेर का बोलतात, मंत्रिमंडळामध्ये का बोलत नाहीत, वडेट्टीवारांची टीका। नाभिक आणि धोबी समाजाला SC मधून आरक्षण द्या, ओबीसींची झोपडी उद्ध्वस्त कराल तर रस्त्यावर उतरू, लक्ष्मण हाकेंचा इशारा। बच्चू कडूंनी पाळधी गावामध्ये येऊन दाखवावं, गुलाबराव पाटलांचं आव्हान, गुलाबराव पाटलांच्या घरावर मोर्चा काढण्याचा बच्चू कडूंनी दिला होता इशारा। 5 ऑक्टोबरला जळगावला जाणार, शेतकऱ्याचा पुत्र म्हणून येतोय, तुम्ही पक्षाचे पुत्र म्हणून या, देखते है कौन जितता है, बच्चू कडूंनी गुलाबराव पाटलांचं आव्हान स्वीकारलं। आधी जिल्हाधिकारी कार्यालयाचा गेट तोडलं, आता थेट कलेक्टरलाच तोडू, अकोल्यामध्ये बच्चू कडूंचं वादग्रस्त विधान। पंतप्रधान मोदींच्या हस्ते सागरी क्षेत्राशी संबंधित विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण, मुंबईच्या इंदिरा डॉक इथल्या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचंही उद्घाटन करणार, एकूण 7,870 कोटींपेक्षा अधिकच्या विकास कामांचा समावेश। नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका, टीका लावून आधार कार्ड बघूनच गरब्यामध्ये प्रवेश द्या, विश्व हिंदू परिषदेच्या नागपुरातील गरबा आयोजकांना सूचना। समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न, विश्व हिंदू परिषदेच्या नवरात्रोत्सवाच्या सूचनेनंतर वडेट्टीवारांची टीका, तर गरब्यामध्ये इतर धर्मियांना न येण्याचं बोलल्यास गैर काय, बन यांचा सवाल। उद्योग क्षेत्राला बूस्टर मिळणार, 40,000हून अधिक रोजगार निर्माण होणार, मुंबईतील स्टील महाकुंभ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 9 कंपन्यांशी 80,962 कोटींचे करार। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहनांना बंदी, ठाण्यामधील कोपरी, मुंबईतील कांजूरमार्ग आणि मानखुर्द वाहतूक विभागाच्या हद्दीमध्ये आदेश लागू। मोनो आजपासून अनिश्चित काळासाठी बंद, दुरुस्तीसह नवीन CBCT यंत्रणा कार्यान्वित करणार। झोपडपट्टी पुनर्वसनामध्ये मिळालेले घर 5 वर्षांमध्ये विकल्यास लाभार्थ्यांकडून घराचा ताबा काढून घ्या, हायकोर्टाचे SRAला आदेश। महाराष्ट्रामधील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी, TRPमध्ये नंबर 1, जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानी झेप। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, शेतातील पिकं जमीनदोस्त। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।